हॅलो स्टुडंट्स, आज आपल्याला बघायचं आहे इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा. तर बघा, ट्रान्झिशन मेटल कॉम्प्लेक्सेसचं महत्वाचं फीचर हे आहे की दॅट दे आर कलर्ड. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ ट्रान्झिशन मेटल आयन्स. यू कॅन सी इन दिस फिगर. जे काही 3D सिरीज मेटल आयन्स आहेत, ऑल आर शोईंग डिफरंट कलर्स. फॉर एक्झाम्पल, कोबाल्ट +2 you can see here is pale pink or red in color. Let's take two examples. This is the hexaaqua complex of cobalt +2 ion and it is pale pink or red in color. And this is the cobalt +2 with the chloride ion. It is forming a complex which is intense blue in color. But whereas S and P block complexes are colorless. ट्रान्झिशन मेटल आयनचे जे काही कॉम्प्लेक्सेस आहेत हे कलर्ड आहेत, पण S आणि P ब्लॉकचे जे काही कॉम्प्लेक्सेस आहेत दे आर कलरलेस. आता हा जो कलर आपल्याला दिसत आहे ट्रान्झिशन मेटल आयन्सचा, दॅट कलर इज कॉम्प्लिमेंटरी टू द कलर विच इज ऍब्झॉर्ब. जसं की फॉर एक्झाम्पल एखादा कॉम्प्लेक्स घेतला आपण, बॅक जाऊया आपण. हा कॉम्प्लेक्स आहे COH2O/6+2. तर हा पेल पिंक कलर आपल्याला दिसत आहे किंवा रेड कलरचा आपल्याला दिसत आहे. तर हा जो कलर आहे रेड कलर, इट इज द कलर विच इज इमिटेड. इट इज नॉट द कलर विच इज ऍब्झॉर्ब. जो कलर बाहेर टाकलेला आहे कॉम्प्लेक्सने तो आपल्या डोळ्याला दिसतो आणि या केसमध्ये तो आहे रेड. सो कोबाल्ट +2 आयन कॉम्प्लेक्स इज रेड इन कलर बिकॉज रेड कलर इज इमिटेड, नॉट ऍब्झॉर्ब. आणि जो ऍब्झॉर्ब केलेला कलर आहे, that color is complementary to the color which is emitted or the color of the complex. Absorbed color is complementary to the color which is emitted or the color of the complex. जसे की CO+2 आहे हा विथ द क्लोराइड आयन, हा ब्ल्यू कलरचा आहे. याचा अर्थ काय, तर हा ब्ल्यू कलर इमिट करत आहे, जो की आपल्या डोळ्याला दिसत आहे. इमिटेड कलर इज अपियर्ड ॲज कलर, नॉट ऍब्झॉर्ब कलर. तर जो काही इमिटेड कलर आहे ब्ल्यू कलर, याच्या कॉम्प्लिमेंटरी कलर हा कॉम्प्लेक्स ऍब्झॉर्ब करणार. तर मग तो कॉम्प्लिमेंटरी कलर आपल्याला कसा कळणार, तर देर इज अ कॉम्प्लिमेंटरी कलर व्हील. यू कॅन सी हिअर, दिस इज द कॉम्प्लिमेंटरी कलर व्हील. याच्यामध्ये जर का ब्ल्यू ऍब्झॉर्ब केला तर रेड दिसणार, रेड ऍब्झॉर्ब केला तर ब्ल्यू दिसणार, येलो ऍब्झॉर्ब केला तर व्हायलेट पर्पल दिसणार किंवा व्हायलेट ऍब्झॉर्ब केला तर येलो दिसणार. तर जो कलर ऍब्झॉर्ब केलेला आहे तो कॉम्प्लिमेंटरी असतो टू द कलर विच इज ऑब्झर्व. दोन गोष्टी आहेत बघा, ऑब्झर्व कलर आणि ऍब्झॉर्ब कलर. दीज आर कॉम्प्लिमेंटरी कलर टू इच अदर. आपल्याला जो ऑब्झर्व कलर होतो, जो आपल्या डोळ्याला दिसतो, इट इज द कलर विच इज इमिटेड, आणि त्याच्या कॉम्प्लिमेंटरी कलर हा ऍब्झॉर्ब केलेला असतो. जसं की आपण मागे जाऊया बघा, या एक्झाम्पल मध्ये बघा. यस, इन दिस एक्झाम्पल हा जो कोबाल्ट +2 चा हेक्साएक्वा कॉम्प्लेक्स आहे, इट इज रेड इन कलर. सो इट इज दिस रेड कलर इज द इमिटेड कलर. जो बाहेर पडत आहे तो रेड कलर आहे, इमिटेड कलर आहे, जो आपल्या डोळ्याला दिसतो. याच्या कॉम्प्लिमेंटरी कलर ऍब्झॉर्ब होणार. COCl4 2- हा ब्ल्यू कलरचा दिसत आहे. ब्ल्यू कलर इज द इमिटेड लाईट आणि त्याच्या कॉम्प्लिमेंटरी कलर हा ऍब्झॉर्ब होणार. तर ब्ल्यू कलरचा हा दिसत आहे COCl4 2- तर याच्या कॉम्प्लिमेंटरी कलर जो आहे तो ऍब्झॉर्ब होणार. इथे बघा आता, COCl4 2- हा ब्ल्यू कलरचा दिसत आहे, तर त्याच्या कॉम्प्लिमेंटरी कलरचा लाईट ऍब्झॉर्ब होणार रेड कलरचा. आणि रेड कलरची वेवलेंथ जास्त असते, एनर्जी कमी असते. VIBGYOR फ्रॉम व्हायलेट टू रेड, wavelength increases. If wavelength increases, energy decreases. So COCl4 2- is blue in color and therefore blue color दिसत आहे, ऑब्झर्व्ड आहे. That means emitted color is blue color, absorbed color is red color. So red color is absorbed, which is of lower energy. The COCl4 2- which is intense blue color, it absorbs light of lower energy. आणि तो जर का आपण हेक्साएक्वा कॉम्प्लेक्स जर का बघितला, COH2O/6+3, तर इट इज पेल पिंक इन कलर. तर जर तो पेल पिंक किंवा रेड कलरचा दिसत असेल तर रेड कलर इज द इमिटेड कलर. अँड इफ रेड कलर इज द इमिटेड कलर, जो आपल्या डोळ्याला दिसत आहे, त्याच्या कॉम्प्लिमेंटरी कलर ऍब्झॉर्ब होणार ब्ल्यू कलर, ज्याची एनर्जी ही जास्त असते. सो रेड कलरचा तो दिसत आहे, याचा अर्थ व्हॉट, इट इज ऍब्झॉर्बिंग ब्ल्यू कलर. So the color is associated with the promotion of an electron from one energy level to another.
आपण बघितलं बघा की ट्रान्झिशन मेटल आयन्स हे कलर्ड आहेत. सो व्हॉट इज द रिझन फॉर द कलर? द रिझन फॉर द कलर इज प्रमोशन ऑफ एन इलेक्ट्रॉन फ्रॉम वन एनर्जी लेवल टू अनदर. जर एखादा कॉम्प्लेक्स हा कलर दिसत असेल याचा अर्थ तो लाईट एनर्जी ऍब्झॉर्ब करतो, तो लाईट एनर्जी इमिट करतो इन द विजिबल रिजन, आणि तो लाईट एनर्जी जी ऍब्झॉर्ब करतो ती वापरतो फॉर द प्रमोशन ऑफ एन इलेक्ट्रॉन फ्रॉम वन एनर्जी लेवल टू अनदर. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. जी ऍब्झॉर्ब केलेली लाईट एनर्जी आहे, that light energy is used for the promotion of an electron from one energy level to another. जसं की तुम्ही इथे बघू शकता बघा, ही लाईट एनर्जी आहे आणि हा मेटल कॉम्प्लेक्स आहे ज्याच्यामध्ये हा इलेक्ट्रॉन आहे. तर जशी लाईट एनर्जी ही मेटल कॉम्प्लेक्स वरती पडणार, मेटल कॉम्प्लेक्स ती लाईट एनर्जी ऍब्झॉर्ब करणार आणि ऍब्झॉर्ब केलेली लाईट एनर्जी ही ती वापरणार, तो कॉम्प्लेक्स वापरणार फॉर द प्रमोशन ऑफ एन इलेक्ट्रॉन फ्रॉम वन एनर्जी लेवल टू अनदर. एनर्जी ऍब्झॉर्ब केली तर फ्रॉम लोअर एनर्जी लेवल टू हायर एनर्जी लेवल, आणि जर एनर्जी इमिट केली, जर का एनर्जी हा कॉम्प्लेक्स इमिट करत असेल तर काय होणार? जसं की फॉर एक्झाम्पल सपोज द एनर्जी इज इमिटेड लाईक दिस. जर एनर्जी इमिट केली तर इलेक्ट्रॉनची एनर्जी कमी होणार, तर तो जाणार फ्रॉम हायर एनर्जी लेवल टू लोअर एनर्जी लेवल. दोन पद्धतीचे इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन होणार बघा, ज्याच्यामुळे आपल्याला काय दिसणार आहे? कलर. एक तर एनर्जी ऍब्झॉर्ब होणार, ऍब्झॉर्ब झाली तर लोअर एनर्जी लेवल टू हायर एनर्जी लेवल अँड इट इज कॉल्ड ॲज द एक्सायटेशन. आणि जर एनर्जी इमिट झाली तर इलेक्ट्रॉन डी एक्साइट होणार फ्रॉम हायर एनर्जी लेवल टू लोअर एनर्जी लेवल, इट इज कॉल्ड ॲज डी एक्सायटेशन. सो व्हॉट इज द रिझन फॉर द कलर? द रिझन फॉर द कलर इज द प्रमोशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम वन एनर्जी लेवल टू अनदर. व्हाय इलेक्ट्रॉन्स गेट प्रमोटेड? कारण की एनर्जी ऍब्झॉर्ब होणार किंवा एनर्जी इमिट होणार. सो ऑन द बेसिस ऑफ दिस एनर्जी ऍब्झॉर्ब झाली, इलेक्ट्रॉन एक्साइट झाला. ऑन द बेसिस ऑफ दिस देर आर टू टाइप्स ऑफ इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रम. दोन प्रकारची इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रम आहे. एनर्जी ऍब्झॉर्ब झाली की एनर्जी इमिट झाली. जर एनर्जी ऍब्झॉर्ब झाली तर त्याला आपण म्हणणार ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रा, आणि जर एनर्जी इमिट झाली तर त्याला आपण म्हणणार इमिशन स्पेक्ट्रा. देर आर टू टाइप्स ऑफ इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रम, ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रा अँड इमिशन स्पेक्ट्रा. सो व्हॉट इज ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रा? जर एनर्जी ऍब्झॉर्ब झाली तर इलेक्ट्रॉन हा लोअर एनर्जी टू हायर एनर्जी जाणार आणि त्याला आपण म्हणणार ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रा. इफ एनर्जी इज ऍब्झॉर्ब, ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रा गिव्स आयडिया अबाउट द एनर्जी ऍब्झॉर्ब. ऍब्झॉर्ब जर का झाली एनर्जी तर ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रा, इमिट झाली तर इमिशन स्पेक्ट्रा. गिव्स द आयडिया अबाउट द एनर्जी ऍब्झॉर्ब. ऍब्झॉर्ब केलेली एनर्जी काय करते? तर फॉर द यूज फॉर एक्साइटेशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम लोअर एनर्जी लेवल टू हायर एनर्जी लेवल. ही जी लाईट एनर्जी आहे, ही लाईट एनर्जी हा इलेक्ट्रॉन ऍब्झॉर्ब करेल आणि जाईल फ्रॉम लोअर एनर्जी लेवल टू हायर एनर्जी लेवल, अँड इट इज गिव्हन, or this idea about this absorption is given by the absorption spectra. This is a kind of graph. See here, energy is absorbed and electron is excited from lower energy level to higher energy level, and it is called as the absorption spectra. याच्याबद्दल जो ग्राफ माहिती देतो त्याला आपण म्हणतो absorption spectra. Another type is emission spectra. In the emission spectra it gives idea about the energy emitted. किती एनर्जी इमिट केली, आणि एनर्जी इमिट केल्याच्या नंतर इलेक्ट्रॉन आधी एक्साइट होतो फ्रॉम हायर एनर्जी लेवल टू lower energy level, and that idea is given by the emission spectra. Here is electron is de-excited from higher energy level to lower energy level like this. Electron is de-excited and energy is emitted. Energy is emitted like this, and that emitted energy is recorded in the form of graph, आणि त्या ग्राफला आपण काय म्हणतो? इमिशन स्पेक्ट्रा. इथे जी काही ऍब्झॉर्ब केलेली एनर्जी आहे, ही जी काही एनर्जी ऍब्झॉर्ब केलेली आहे, इट इज रेकॉर्डेड, and that plot is called as absorption spectra. And in case of emission spectra, emitted energy is recorded and it is called as what? Emission spectra. So a plot of light absorbance against light energy produces electronic spectrum. बघा इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रम कसा राहतो, तर दिस इज अन इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रम. इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रम मध्ये आपण ग्राफ काढतो बिटवीन द ऍब्झॉर्बन्स अगेन्स्ट द लाईट एनर्जी. इथे आपण वेवलेंथ घेतलेली आहे, वेवलेंथ घेऊ शकतो, फ्रिक्वेन्सी घेऊ शकतो किंवा डायरेक्ट एनर्जी घेऊ शकतो. सो दॅट ग्राफ इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रम. द ग्राफ ऑफ ऍब्झॉर्बन्स अगेन्स्ट द लाईट एनर्जी प्रोड्युसेस ग्राफ कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रम. या इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रम मध्ये काय आहे बघा, इट कंटेन अ सिरीज ऑफ ऍब्झॉर्प्शन बँड. जसे की इथे तुम्ही एक ऍब्झॉर्प्शन बँड बघू शकता. तर हे ऍब्झॉर्प्शन बँड काय आहे, तर या एनर्जीचा लाईट हा सर्वात जास्त ऍब्झॉर्ब झालेला आहे. This will contain series of absorption band whose energy correspond with the energy of electronic transition. आणि ही जी काही एनर्जी आहे किंवा हा जो काही ऍब्झॉर्प्शन बँड आहे हा आपल्याला माहिती देणार
अबाउट द इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन, तो जो काही कॉम्प्लेक्स आहे त्याच्यामध्ये कोणतं इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन झालं, कोणत्या ऑर्बिटल मधून कोणत्या ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन गेला, एक्साइट झाला की डीएक्साइट झाला, ऑल अबाउट दिस इन्फॉर्मेशन इज गिवन बाय दिस इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा. So it will give a series of absorption band and it corresponds with the electronic transition between the particular molecular orbital. So this is the electronic spectrum. Now studies of electronic spectra, why it is important, why to study this electronic spectra चा आपण अभ्यास का करायचा. तर बघा हा जो काही इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा येत आहे, आयदर ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम और इमिशन स्पेक्ट्रम, दिस इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रम गिव्स द आयडिया अबाउट द स्ट्रक्चर अँड बॉन्डिंग. तो जो काही मेटल कॉम्प्लेक्स आहे त्या मेटल कॉम्प्लेक्स मधली बॉन्डिंग कशी आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, कोणते ट्रान्झिशन्स होत आहेत, याच्यावरून आपण स्ट्रक्चर आणि बॉन्डिंग बद्दल माहिती मिळवू शकतो फ्रॉम द इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा. सो इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज इट विल रिव्हील द स्ट्रक्चर अँड बॉन्डिंग ऑफ द मेटल कॉम्प्लेक्सेस. तर जे काही ट्रान्झिशन मेटल आयनचे कॉम्प्लेक्सेस आहेत, इट जनरली absorbs in the UV and visible region and therefore their electronic spectra are observed in the UV and visible region. आणि म्हणूनच ते कलर्ड आहेत बघा. विजिबल लाईट ऍब्झॉर्ब करतात म्हणून विजिबल लाईट इमिट करतात आणि विजिबल लाईट इमिट करतात म्हणून आपल्या डोळ्याला कलर दिसतो. सो व्हाय द ट्रान्झिशन मेटल आयन्स आर कलर्ड, द मोस्ट इम्पॉर्टंट रिझन इज देअर ऍब्झॉर्प्शन इज इन द रेंज ऑफ UV अँड विजिबल रिजन अँड देअरफॉर दे आर कलर्ड. तर ती जी काही लाईट एनर्जी ऍब्झॉर्ब केलेली आहे ही वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन्स साठी रिस्पॉन्सिबल राहते किंवा वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन्स होतात आणि त्याच्या आधारावरती देर आर डिफरंट टाइप्स ऑफ इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन्स विच आर पॉसिबल विद इन द मेटल कॉम्प्लेक्स. कोणकोणते ट्रान्झिशन्स पॉसिबल आहेत बघा मेटल कॉम्प्लेक्सेस मध्ये. सो हिअर आर गिवन द डिफरंट टाइप्स ऑफ ट्रान्झिशन्स पॉसिबल विद इन द मेटल कॉम्प्लेक्स. जो पहिला टाइप आहे तो पहिला टाइप आहे डीडी और लिगैंड फील्ड स्पेक्ट्रा. बघा डीडी और लिगैंड फील्ड स्पेक्ट्रा मध्ये काय होणार, तर ट्रान्झिशन मेटल आयनच्या एका डी ऑर्बिटल मधून दुसऱ्या डी ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन एक्साइट होणार, T2G मधून EG मध्ये जाईल किंवा EG मधून T2G मध्ये डी एक्साइट होईल. सो इट इज कॉल्ड ॲज डीडी और लिगैंड फील्ड स्पेक्ट्रा. सेकंड इज द चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्रा. चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्रा मध्ये इलेक्ट्रॉन्स हे एक्साइट होऊ शकतात फ्रॉम मेटल मॉलिक्युलर ऑर्बिटल इनटू द ligand molecular orbital. It is called as the metal ligand charge transfer. किंवा चार्ज ट्रान्सफर होऊ शकतो फ्रॉम लिगॅन्ड टू मेटल. इलेक्ट्रॉन्स हे एक्साइट होत आहेत किंवा ट्रान्झिशन दाखवत आहेत, एकतर मेटलच्या ऑर्बिटल मधून लिगॅन्डच्या ऑर्बिटल मध्ये जातील ते किंवा लिगॅन्डच्या ऑर्बिटल मधून मेटलच्या ऑर्बिटल मध्ये जातील. आणि जर जात असतील बिकॉज ऑफ द ऍब्झॉर्प्शन एनर्जी इट इज कॉल्ड एज द चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्रा. जो तिसरा टाइप आहे ऑफ द इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन इज द इंटरलिगॅन्ड ट्रान्झिशन्स. याच्यामध्ये काय होते तर एका लिगॅन्डच्या ऑर्बिटल मधून दुसऱ्या लिगॅन्डच्या ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन्स जातात अँड इट इज कॉल्ड एज व्हॉट इंटरलिगॅन्ड ट्रान्झिशन. अँड द फोर्थ वन इज काउंटर आयन स्पेक्ट्रा. द स्पेक्ट्रा और द स्पेक्ट्रम रिस्पॉन्सिबल बिकॉज ऑफ द ट्रान्झिशन ऑफ द इलेक्ट्रॉन बिटवीन द ऑर्बिटल्स ऑफ काउंटर आयन. काउंटर आयन जो काय आहे, जो काउंटर आयन असतो बघा, काउंटर आयन काय असतो तर कॉम्प्लेक्स आहे, हा आहे कोऑर्डिनेशन स्पियर आणि या कोऑर्डिनेशन स्पियरच्या बाहेर जो काही मेटल असेल जसे की आपण इथे लिहूया K4, तर कॉम्प्लेक्स आयनच्या बाहेर जो मेटल असतो त्याला आपण म्हणतो काउंटर आयन. आणि या काउंटर आयन मध्ये जर का इलेक्ट्रॉनचं ट्रान्झिशन होत असेल तर ते देते आपल्याला काउंटर आयन स्पेक्ट्रा अँड इट इज अ टाइप ऑफ इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन. सो देर आर 4 टाइप्स ऑफ इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन पॉसिबल. एक तर डीडी और लिगॅन्ड फील्ड स्पेक्ट्रा, एका डी ऑर्बिटल मधून दुसऱ्या डी ऑर्बिटल मध्ये मेटलच्या चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्रा, एकतर मेटलच्या मॉलिक्युलर ऑर्बिटल मधून लिगॅन्डच्या मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये किंवा लिगॅन्डच्या मॉलिक्युलर ऑर्बिटल मधून मेटलच्या मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये इट इज कॉल्ड एज द चार्ज ट्रान्स. तिसरा इंटरलिगॅन्ड, एका लिगॅन्डच्या ऑर्बिटल मधून दुसऱ्या लिगॅन्डच्या ऑर्बिटल मध्ये जर काही इलेक्ट्रॉन गेला तर. आणि चौथा आहे काउंटर आयन स्पेक्ट्रा, द इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन ऑफ द counter ion, it would give rise to the counter ion spectra. So these are the 4 types of transitions which are responsible for the electronic spectrum. 4 टाइपचे ट्रान्झिशन पॉसिबल आहे, डीडी और लिगैंड फील्ड स्पेक्ट्रा, चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्रा, इंटरलिगॅन्ड ट्रान्झिशन्स